नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये. आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत की ज्यांनी कॅमेरा मागे थांबून पडद्यावर आपल्याला अनेक उत्तमोत्तम कलाकृती दाखवल्या. दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटामध्ये एक तरल भावकथा असेल, तर कापूस कोंड्याची गोष्ट यामध्ये ग्रामीण कथा असेल. तर आज आपण गप्पा मारणार आहोत दिग्दर्शक, लेखक योगेश जाधव यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांचा स्वतःचा प्रवास आणि चित्रपट क्षेत्राबद्दल त्यांची मतं. नमस्कार सर. नमस्कार. इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारायच्यात. येस. त्यातला पहिलाच एक फार महत्त्वाचा प्रश्न मला नेहमी असा वाटतो, ते म्हणजे कुठलाही पिक्चर सुपर डुपर हिट झाल्यानंतर पहिलं नाव होतं ते त्यातल्या हिरोचं, की हा सुपर हिरो आहे त्यातला. नंतर अर्थातच ॲक्ट्रेस किंवा अभिनेत्री असेल तर तिचं नाव होतं. म्युझिकल फिल्म असेल तर त्या म्युझिक डायरेक्टरचं सगळीकडे कौतुक होतं, त्याला अनेक अवॉर्ड्स मिळतात. पण चित्रपट एखादा फ्लॉप झाला की त्याचा मात्र शिक्का त्या दिग्दर्शकावर पडतो, की अरे तो दिग्दर्शकामुळं हा चित्रपट फ्लॉप झाला, नाही तर मग चांगला होता. तर मग या चित्रपटाच्या यशाचे आणि अपयशाचे खरे वाटेकरी कोण? मला असं वाटतं की किती जरी कोणीतरी काहीतरी म्हटलं तरी चित्रपट निर्मिती किंवा चित्रपट प्रदर्शन करणं किंवा ती ओव्हरऑल प्रोसेस जी आहे ना ती एक टीमवर्क आहे. हो. आणि कुठले एका पर्टिक्युलर घटकामुळे ती सक्सेसफुल होते आणि दिग्दर्शकामुळेच ती फेल होते असंही खरं तर काही नाही आहे. हा एक आहे की तो ट्रेंड जो आहे तो कुठनं तरी येतो आणि तो सेट होतो. बरोबर. म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे की जिथे आत्ता FTI आहे तिथे कधी कधी प्रभात फिल्म कंपनी होती. आणि तिकडे दिग्दर्शक निर्माता जो सांगेल तो सब्जेक्ट आणि दाखवेल तो नटी, ती नटी किंवा तो नट. अच्छा. म्हणजे आता विष्णुपंत पागणेसरसारखं उदाहरण आहे की जे फक्त तुकाराम म्हणून जगले. हो. नंतर फारशी वेगळी काही ओळख केली नाही. झाली नाही, परंतु ते कॅरेक्टर म्हणून ते जगले ना. तर इकडे कलाकाराला किंवा नवख्या माणसाला सुद्धा स्टार बनवण्याची कॅपॅसिटी त्या काळात स्टुडिओची होती. म्हणजे प्रभात स्टुडिओ होता खऱ्या अर्थाने. स्टुडिओ कल्चर हे त्यांनी जपलेलं होतं. बरोबर. तर ते होतं ना. नंतर ते कुठे बदलत गेलं तरी व्यक्तिसापेक्ष सिनेमे बनत गेले. मी त्यांची नाव घेणार नाही. हो. परंतु त्यांनी जो मोकळा सिनेमा होता, जो 4 भिंतींच्या बाहेरचा सिनेमा होता, तो 4 भिंतीत आणला आणि मग नाटकासारखा सिनेमा दिसायला लागला. अच्छा. आणि तिथे सगळे गणितं बदलली. आपल्या पूर्वजांनी जो सिनेमा केला तो 4 भिंतींच्या पलीकडचा होता, त्यामुळे तो आम्हाला अपील व्हायचा. आणि नंतर मग विनोदी सिनेमांचा किंवा व्यावसायिक पठडीबाज सिनेमांचा जेव्हा काळ आला तेव्हा सुद्धा प्रेक्षकांना त्यांनी ओढून आणलं वगैरे वगैरे जे आज बोललं जातं तर ते आहे ना. परंतु त्यामुळे ते विशिष्ट एका वर्गाला, म्हणजे एका वर्गाचं कोणाचं तरी यश आहे आणि दुसऱ्या कोणाचं तरी अपयश आहे असं नाही कॅल्क्युलेट करता येत. कारण की ज्या मुलांना चेहरा नव्हता, मगाशी आपला तो बोलता बोलता विषय राहिला, नागराज मंडळी यांनी हे सिद्ध केलं की जर सिनेमा चांगला असेल तर तो नवीन मुलांबरोबर सुद्धा करता येऊ शकतो. अगदी बरोबर. ज्या माणसांना ओळख नव्हती काय चेहऱ्यांना, त्यांना आज त्यांनी स्टार बनवलं. पण तो स्टँड घ्यायला लागतो ना. आणि जो मोठा वाटा होता निखिल सानेंसारख्या व्यक्तीचा, की दीज पीपल आर मास्टर माइंड्स, त्यांना व्यवसाय कळतो. आणि त्यांनी तो झी टॉकीजकडनं केला, हा त्यातला एक जमेशी बाजू होती ना. आयादुल सारख्या मंडळींचं संगीत होतं. कधी काळी आम्ही त्यांच्याबरोबर लोकधारीचे प्रयोग केले होते पुण्याच्या गल्लोगल्ली. वास्तव आहे. अजय गोगाले वगैरे आमचे परिचित होते. मित्र मंडळ झाडच नाही माझ्यामध्ये, पण परिचित होते. सो ही मंडळी बरोबर असतात ना. बरोबर. सो सिनेमा हे कधीही कोणा एकाचं यश किंवा अपयश नसतं. तुम्ही आता चेहऱ्यांबद्दल बोललात तर नेहमी आम्ही कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये पेपरमधले असं वाचत असतो की ही जेव्हा कथा माझ्यासमोर आली तेव्हा मला पहिला चेहरा या व्यक्तीचा दिसला आणि मग मी याची कास्ट केली. तर तुम्ही कुठल्या प्रोसेसवर जास्त लक्ष ठेवता किंवा तुम्हाला वाटतं की माझ्यासारखा समजा एखादा आहे की अरे हा ओंकारसाठीच हा रोल आहे का, ऑडिशन घेऊन मग ओंकार खरंच याच्यात फिट होतोय का हे बघावं? 2 गोष्टीत. एक तर आपल्याकडे कोणी ठरवलं मला माहीत नाही, प्रायोगिक, पॅरलल, आर्टिस्टिक, फेस्टिवल सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा. म्हणजे काय की याच्यात व्यावसायिक गणित आहे, याच्यात व्यावसायिक गणित आहे. गंमत काय आहे की मग आमचे मित्र प्रवीण तरडे यांनी केलेला मुळशी पॅटर्न, तो व्यावसायिक म्हणायचा, प्रायोगिक म्हणायचा, पॅरलल सिनेमाचा म्हणायचा का काय म्हणायचा. आणि इकडे मग दिग्पाल लांजेकर आमचे महाराजांचे सिनेमे करतायत. कॅटेगराईज कसं करणार तुम्ही? व्यावसायिक म्हणजे काय? व्यावसायिक म्हणजे काय? जो सिनेमा पैसे कमवून देतो तो व्यावसायिक. एवढं सिंपल उत्तर आहे त्याचं. बरोबर. मग तो श्वाससारखा सिनेमा का असे ना, त्यात कुठे स्टारडम आहे? तो मुलगा अश्विन चितळे हिरो आहे, तो बॉस, तो हिरो आहे सिनेमाचा. अगदी बरोबर. अरुणजी वगैरे सगळे आहेतच, नो डाऊट.
परंतु गोष्ट कोणाची आहे त्या मुलाची आहे ना. हं. सो माझं असं मत आहे की अगेन मी जे मगाशी म्हणालो ते एक तर सिनेमा वाईट असतो किंवा चांगला चांगला असतो. असतो. बरोबर. व्यावसायिक प्रायोगिक फेस्टिवल वगैरे असलं काही नसतं. बरोबर. आणि आपण तो घोळ घालतोय ना म्हणून प्रॉब्लेम आहे कुठेतरी. बरोबर. दुसरा एक घोळ आपण असा घालतो कायम, की कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल, हा विद्यार्थी दशेतल्या पण मुलांच्या दृष्टीनं पण प्रश्न आहे, तुमच्या स्वतःसाठी पण आहे आणि येणाऱ्या लोकांसाठी पण आहे, की यातलं कुठलंही तांत्रिक शिक्षण न घेता खरं तर तुम्ही या क्षेत्रात आलात. बऱ्याचदा असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात जायचं म्हणजे त्याच्यातली पूर्ण आपण सगळ्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत. तर तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता, की तुम्हाला आवड पाहिजे, समज पाहिजे, अनुभव घेऊन सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता, का त्यातलं शिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन मगच पुढं यश मिळू शकतं? ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आत्ताचा काळ 2026 जर म्हणाल तर जे मी मगाशी वाक्य म्हणालो होतो की सीख के यहाँ के मत सीखो, त्यात तुमचा वेळ, एनर्जी आणि फ्रस्ट्रेशन लेवल फार कायच्या काय होते. याचं कारण प्रत्येकजण जे म्हणतो ना की स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, काय असतं स्ट्रगल? बिकॉज बऱ्याचदा असं होतं की भावनेच्या भरात येऊन चलो अभी मुंबई जाते आणि वगैरे वगैरे असा एक वर्ग आहे. आणि दुसरा एक वर्ग आहे जो शिकतो, तो NSDमध्ये शिकतो, तो FTIमध्ये शिकतो, तो विस्लिंगवूडमध्ये शिकतो, तो कुठल्याही ललित कला केंद्रात शिकतो किंवा विद्यापीठात शिकून येतो. तर ते पण माणसं आहेत ना. आणि मग फरक कळतो. बरोबर. कॅमेरासमोर आल्यानंतर, माईक समोर आल्यानंतर, रंगमंचावर उभं राहिल्यानंतर ते कळतं माध्यमाची किती जाण आहे, ज्ञान आहे. बरोबर. पण एक नक्की आहे की ज्याच्यामध्ये स्वतःहून काही करण्याची प्रेरणा आहे, अशी सुद्धा बरीच नावं आहेत की ज्यांनी शिक्षण नाही घेतलेली, पण ते आज स्टार्स आहेत. बरोबर. त्यामुळे डिपेंड. आणि त्यातलं सगळ्यात एक मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशीब. त्याची जर तुम्हाला साथ मिळाली तर बरोबर. काय सांगावं. बरोबर. परंतु एक नक्की, केव्हाही शिक्षण घेऊन आलेलं बरं. जसं मी तुम्हाला PDAचं उदाहरण दिलं की माझ्या मागे काहीतरी होतं संस्कार. जे मी शिकून आलो होतो किंवा शिकत शिकत मी पुढे गेलो होतो. सो शिकण्याची प्रोसेस जर तुमच्याकडे आधी ऑलरेडी झाली असेल आणि मग तुम्ही निर्णय घेतलात की यस मला हे करायचं आहे. पण दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःला एक वेळ ठरवून घ्यायला लागतो. म्हणजे आमच्या वेळेस किंवा आमच्या पिरियडमध्ये वगैरे एवढा म्हणण्यावर म्हातारा मी नक्की नाही आहे. परंतु आपण वेळ ठरवत नाही. मला 5 वर्ष स्वतःला द्यायची आहेत ह्या व्यवसायासाठी आणि हे करून घ्यायचं आहे. नाही तर होतं असं ना की वाहवत जाणं आणि मग कौटुंबिक जीवन असेल तुमचं किंवा एकंदरीत तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणून जे जीवन असतं. बरोबर. म्हणजे मध्यंतरी एका मोठ्या नटाने असं म्हटलं होतं की मला सेटवरतीच मरायचं बरं का वगैरे. तर काहीतरी चुकलंय तुमचं जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातनं. असं काही होत नसतं. तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ होता यायला पाहिजे. की मला विक्रम गोखलेसारख्या महान नटसम्राटांनी सांगितलं होतं, नटांनी सांगितलं होतं की हे योगेश हवंच, ही व्यावसायिकता हवीच. आणि ती कुठनं येते मग? जर तुम्ही ट्रेंड असाल, स्किल्ड असाल, तर ते सोपं होतं ना. बरोबर. यातला एक तुम्ही आता मुद्दा सांगितला शिक्षण, दुसरा आहे अनुभव. पण मग एक दिग्दर्शक म्हणून एखादा अनुभवी दिग्दर्शक ज्यांना आजपर्यंत अनेक हिट पिक्चर दिलेत आणि त्याच्यानंतर एखादा फ्लॉप होतो, आणि एखादा नवीन तरुण मुलगा जो पहिल्यांदाच दिग्दर्शक झाला आहे आणि तो हिट पिक्चर देता, मग याच्याकडं नशीब म्हणून बघता का त्याचा अभ्यास म्हणून बघता का दिग्दर्शक म्हणून काय बघता याच्याकडं? नाही, मला नेहमीच असं वाटतं की नशीब ही गोष्ट एक वेगळी आहे. परंतु जर पहिलाच दिग्दर्शक आणि पहिला सिनेमा हिट दिला तर त्यांनी नक्कीच अभ्यास केला असतो. अच्छा. थोडा विद्यार्थी नसतो. तो पास झालेला आहे ना परीक्षेमध्ये, प्रेक्षकांच्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. बरोबर. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. अगदी आता थांबायचा ना सारखा सिनेमा असेल ना, दिग्दर्शक पहिल्यांदा वायचळ जो आहे तो पहिल्यांदा डिरेक्ट करत होता. आणि असे अनेक आहेत की ज्यांनी पहिल्यांदा डिरेक्ट केला सिनेमा आणि ते सुपरहिट झाले. बरोबर. त्यामुळे ते नसतं फ्ल्यूक. माझं वैयक्तिकमध्ये ते फ्ल्यूक नसतं, ती मेहनत असते, ते कलेक्टिव्ह विजडम असतं. त्यामुळे ते असं काही नसतं. दुसरं, तुम्ही विक्रम गोखलेंचं मगाशी नाव घेतलं, सयाजी शिंदे आहेत, मकरंद नासपुरे, अशा अनेक कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं आणि एकीकडे लहान मुलांसोबत पण काम केलं. या दोघांमध्ये आता गंमत पाहत थोडं तुम्हाला इंटरप्ट करतो की दिग्दर्शकाला पूर्वीच्या काळामध्ये गुरु मानलं जायचं आणि कुठली नटी यायची ती पहिली दिग्दर्शकाच्या कॅमेरामॅनच्या कॅमेराच्या पाया पडायची. आता ते कल्चर कसं बदलत गेलं की नटाबरोबर दिग्दर्शकाने काम केलं. उलटं आहे. प्रभात काळापासून दिग्दर्शकाबरोबर नट काम करतो. बघा ना किती बदलत गेलं जमाना. की मी ह्यांच्यावर काम केलं नाही. दिग्दर्शक किती नवखा असू देत, दिग्दर्शक गुरु असतो ना. असो तर मी त्यांच्यावर काम केलं. पुढे बरोबर. नाही, असं मग मी आता वाक्य थोडंसं बदलतो. तर अशा लोकांनी म्हणजे सयाजी शिंदे, विक्रम गोखलेंनी अशांनी तुमच्या सगळ्यासोबत काम केलं आणि काही तुम्ही लहान काही मुलांसोबत पण काम केलं. या दोघांना ती प्रोसेस समजावणे, कारण तुम्ही सुरुवात याची इथनं केलीत की मी इन्स्ट्रक्शन देणार. इथनं तुमची आवड होती पहिली दिग्दर्शनाची, तर मी इन्स्ट्रक्शन देणार. तर लहान मुलांना इन्स्ट्रक्शन देणे आणि एखाद्या अशा काय अनुभवी एखाद्या नटाला काहीतरी देणे, याच्यामध्ये कसं दडपण असतं, नवकेपणा कसा असतो, कसं वाटतं तुम्हाला? दडपणाचा काही संबंध नाही. बरं. याचं कारण असं आहे की माझी क्लॅरिटी फार असते.
मी आशा भोसलेंना नरेशन देऊ देत, विक्रम गोखलेंना देऊ देत, सयाजी शिंदेंना देऊ देत, अजिंक्य देवला कुणालाही, माझी क्लॅरिटी फार पकड असते माझी त्याच्यावरती. बरं. कारण की आम्ही ज्या स्कूलमधून आलो, मग त्यात कांचन नाईक, संजय सुरकर, हेमंत देवधर, सतीश राजवाडे हे सगळे माझे गुरु आहेत ना. मी शिकलो का त्यांच्याकडनं. विराजराजे, वीरेंद्र प्रधान, महेश तागडे, जितेंद्र गुप्ता हे सगळे आमचे शिक्षक आहेत. त्यांच्याकडनं मी शिकलो ना. बरोबर. तर मुळात मी ते प्रेशर कधीच घेत नाही. परंतु एक नक्की की आदर मात्र बाळगतो. ती लीनता, ती विनयशीलता नक्कीच असावी लागते. मी ओरडले सुद्धा फार संयमाने, मग विक्रम गोखले असू द्या, सयाजी शिंदे असू देत. मी सांगताना फक्त ते सुरुवातीला प्रेमाने सांगतो, मग नंतर जर वेळ आली तर मला ओरडायला पण लागतं. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी दिग्दर्शक आहे म्हणून मी कसंही काही वागलं पाहिजे. बरोबर. मुळात मुद्दा असा आहे, माझ्यावरती ज्या निर्मात्यांनी भरोसा ठेवून 2 करोड 3 करोड लावलेले आहेत व्हॉट एव्हर, तर माझा तासागणिक पैसा लागलेला आहे. त्यामुळे मी हुज्जत घालायची का बाबा रे ऐक ना मी काय सांगतोय ते, तू 6 मिनिटापूर्वी आलायस, मी 6 वर्ष काम केलं किंवा 6 महिने काम केले बरोबर त्या कॉन्सेप्टवरती. सो प्लीज लिसन टू मी. आणि मला असं वाटतं की लोक आहेत तेवढे प्रोफेशनल, ते ऐकतात. आणि त्यामुळे नवखा नट किंवा मुलं माझ्या फॉर्च्युनेटली माझ्या निम्म्यापेक्षा जास्त फिल्म्समध्ये मुलं आहेत. कापूस कोंड्याच्या गोष्टीमध्ये पण लहान मुलगी होती, त्याच्यानंतर नटीमध्ये पण एक लहान मुलगी होती, दमले बाबाची कहाणीमध्ये लहान मुलगी होतीच, ईमेल फिमेल पण मध्ये पण लहान मुलगी होती. सो मोस्ट ऑफ द फिल्म्स लहान मुलांबरोबरची इंटरॅक्शन, मग परत बालनाट्य, वर्कशॉप्स, मुलांना शिकवणं, ट्रेन करणं हे तिकडे उपयोगी पडतं ना. कारण माझ्या ते सवयीतलं आहे, माझं ते रोजचं आहे, माझ्या जगण्यातला एक भाग आहे. त्यामुळे लहान मुलांना आता अथर्व कर्वे नावाचा एक खूप चांगला नट आहे जो हिंदीत पण आता भरपूर काम करतोय. त्यांनी माझ्याकडे शैक्षणिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आत्ता इव्हन ऑल इज वेल नावाची माझी जी फिल्म रिलीज झाली ज्यात सयाजी शिंदे सर होते, त्यात सुद्धा आयन नावाचा एक मुलगा आहे, चुणचुण आहे तो मुलगा. आणि तो जर फिल्म ती पाहिली तुम्ही जर समजा किंवा काय, त्यातलं त्या मुलाचा एक वन शॉट सीन आहे ज्यात तो मोठे पल्लेदार संस्कृत वाक्य बोलतो. प्रियदर्शन जाधवने ते फार छान लिहिलं होतं. तर ते बघताना कळतं की त्या मुलांना ट्रेन केल्यानंतर, समजून सांगितल्यानंतर त्यांना कळतं. फक्त एकच आहे, स्किल्ड नटामध्ये आणि लहान मुलांमध्ये फरक एवढाच असतो, ही मुलं पटकन ऑबिडंट असतात आणि स्किल्ड नटाला फार ज्ञान असतं, तो ते बरोबर घेऊन आला असतो, ते बॅगेज घेऊन येतो. त्यांचं जे ते आहे ना ते अंडू करणं फार अवघड असतं माझ्यासाठी. मग त्यांना ते सगळंच कळत असतं ना. कारण तू काय सांगतो, आम्ही इतक्या वर्ष काम केलं, आमचा अनुभव. एक्झॅक्टली. मग ते थोडंसं ठेचायला लागतं कधी कधी. पण मुद्दा असा आहे ना की ते माझं काम आहे, माझ्या निर्मात्याने त्याच्यावरती पैसे लावलेले आहेत. सो आम्ही ते ठरवून आलोय, आम्ही अभ्यास करून आलोय. असं उठलोय आणि म्हणलं ना बरोबर विहीर आहे, शेत आहे, माझ्याकडे पैसे करा सिनेमा, असं नाही आहे. तुम्ही मगासपासून बोलताना अनेकांची नावं घेताय. आज आणखीन एक मला प्रश्न विचारताय. पुन्हा एकदा इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच आम्ही नटांचे असं वाचत असतो की ही कंपुशाही फार चालतं, ग्रुपिझम चालतं, की हा नट याच दिग्दर्शकाबरोबर काम करतो किंवा या दिग्दर्शकाचं पिक्चर म्हणलं की हेच नट तुम्हाला कायम दिसणार. तर असं काही तुम्ही करता का किंवा तुमच्या असं काही पाहण्यात आलं आहे का किंवा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? एक आणि एक दिग्दर्शक दुसऱ्या दिग्दर्शकाच्या कलाकृतीकडे इतक्या पारदर्शीपणे ज्या पद्धतीनं तुम्ही बघताय, तुम्ही आदरानं सगळ्यांची नावं घेताय, असं खरंच चित्र आत्ता बाहेर आहे का? हो आहे ना. आत्ता खूप हेल्दी कॉम्पिटिशन आहे. कारण की आम्ही जेवढे दिग्दर्शक मित्र एकमेकांशी भेटतो, बोलतो, तेव्हा काही खटकलं तर तेही सांगतो, पण काम ॲप्रिशिएट करतो. म्हणजे मी प्रसाद ओक सरांना कच्चा लिंबू पाहिल्यानंतर फोन केला होता. म्हणलं यार कमाल फिल्म केली, मला आधी नव्हती पाहता आली फॉर सम रिझन, पण मला योग्य आत्ता पाहिलीच तू. म्हणलं हो, पण यार कमाल रे. अमलेंदू चौधरी DOP, त्यांना मी आवर्जून फोन केला. म्हणलं यार मस्त वाटली मला ती फिल्म कच्चा लिंबू. आणि दुर्दैवाने ती व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरली. लोकांचं दुःख पण होतं. त्यांनाही फोन केला. प्रकाश कुंटे असेल, माझा अलीकडचा माझा मित्र धाकटा भाऊ असल्यासारखा, माझा जिप्सीचा डिरेक्टर शशी खंदारे, त्यांनी स्वतः कर्ज काढून ती फिल्म केली आणि त्याला कान्सला सिलेक्शन झालं. 8 राजर्षण पुरस्कार मिळाले. आम्ही बोलतो ना एकमेकांशी. हां, त्याच्यानंतर जे काही खटकलं आहे ते ऑफ स्क्रीन ऑफ कॅमेरा आम्ही एकमेकांशी डिस्कस करत असताना बोलतो ना, मला हे पटलं, हे नाही पटलं किंवा व्हॉट नॉट. तर ही हेल्दी कॉम्पिटिशन नक्कीच आहे. डिस्कशन होतं. ते जर नसतं झालं ना तर कदाचित मग अवघड झालं असतं. कारण की आत्ता जो मराठी सिनेमा ट्रान्झिट होऊ पाहतो आहे, ज्यांना वाईट नावं ठेवायची त्यांनी ठेवू भलेही. कारण काय होतं, कॅमेरा रोल केला आणि तुम्ही टाकलं कुठल्या तरी एका सोशल साईटवरती, ते व्हायरल होतंय ना. पण तुम्ही बोलताना जबाबदारीपूर्वक बोलता का? तुम्ही एका माणसाच्या सिनेमाची वाट लावत असता यार. तुम्ही काहीतरी एक कमेंट टाकून, कारण आपल्याकडे टीव्हीवर आले की बघू, हा पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना. मग आम्ही कशी चर्चा करतोय, आम्ही कुठल्या, आणि अपेक्षा मात्र तुमची ग्लोबल सिनेमाची, साऊथच्या सिनेमाची असते.
टी व्हीवर आल्यावर बघू, हे जेव्हा तुमचं बंद होईल, OTT वरती ग्लोबल सिनेमाच आहे, हो. कारण की आम्ही OTT वर टाकलं की संपला विषय, तो जगभरात पोहोचणार हो, असतो. हो. पण जेव्हा तुमच्या अपेक्षा म्हणून आमच्याकडनं काय असतात, हं. तर तसं तुम्ही वागताय का, बरोबर हे दोन्हीकडनं आहे ना. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं ना की हे एवढं सोपं नाही. ओके. मराठी सिनेमाचं व्यावसायिक गणित समजून घेणं एवढं सोपं नाही. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणाला की दुसऱ्या दिग्दर्शकाचं काम बघून तुम्ही अप्रिशिएटही करत असा, वेळप्रसंगी सांगतही असता, नटनट्यांसाठी पण तसंच असतं. मग असा एखादा चित्रपट आहे की जो बघून वाटलं की अरे हा एकदा करायला मिळायला पाहिजे होता आयुष्यात? असे खरं सांगू का, खूप सिनेमे आहेत त्याच्यावरती वेगळा एपिसोड होऊ शकतो. हो. पण हो, असे खूप लोकांचे किंवा ते सिनेमे का वाटतं, म्हणजे त्यातला कुठला फॅक्टर तुम्हाला आकर्षित करतो की अरे हे मला करायला मिळायला पाहिजे? म्हणजे त्याचं बजेट असेल का, त्याचं व्यावसायिक गणित का, त्याचे पुन्हा स्टारकास्ट का काय? मला एक नेहमी वाटलं की मग त्याच्यामध्ये मराठीमध्ये मला जो कल्ट सिनेमा म्हणून वाटतो नेहमी, तो सिंहासन आहे. अच्छा. हा, एवढा मल्टीस्टारर पिक्चर आहे तो, आणि तो हॉलिवूडच्या तोंडात मारेल इतका त्या काळामध्ये. एक तो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे आणखीन वेगळा वाटला. सूर्यकांत लवांदे त्याचे कॅमेरामॅन आहेत. अच्छा. आणि मी ज्यांची मोठ्या मोठ्या लोकांची नाव घेतली, कांचन नायक वगैरे, ही तिकडे असिस्टंट होती डॉक्टरांना, जब्बार पटेलांना. सो त्या मंडळींनी अरुण साधूंच्या 2 कादंबऱ्या एकत्र करणं, मुळात थॉट येणं, हां, की एक सिंहासन आणि मुंबई दिनांक नावाच्या 2 कादंबरी अरुण साधूंसारख्या लेखकाच्या एकत्र करणं आणि त्याच्यावरून एक सिनेमा उभा करणं. आणि त्याच्यामध्ये मल्टीस्टार म्हणजे किती मल्टीस्टार, तर मराठीतले त्या काळातले सगळेच आणले होते. अरुण सरनाईकांपासून डॉक्टर लागू, निळू फुले, सगळेच. तर तशी फिल्म करता येईल का आपल्याला, हे माझं खूप मोठं स्वप्न आहे. बरोबर आहे. आणि ज्या 2 आत्ता माझ्या मित्रांची नावं घेतली, प्रसाद ओकांनी जो कच्चा लिंबू केला होता, भारी फिल्म होती. इवन नितीन भास्कर नावाचे पुण्यातले दिग्दर्शक आहेत, म्हणजे माझे इंटरॅक्शन पुण्यात त्यांच्याबरोबर जास्त आहे म्हणून पुण्यातले म्हणतोय. त्यांनी एक 1 शॉट सिनेमा केला आहे, काजोरो नावाचा. बघा, म्हणजे तुम्हाला माहित नाही माहिती, खरंच ही शोकांतिका आहे. बरं, 1 शॉट फिल्म म्हणजे काय? आधी एकदा कॅमेरा रोल झाला की तो सिनेमा संपेपर्यंत बंद नाही होत. अच्छा. आणि तो अखंड एकच शॉट आहे, आणि त्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे. क्या बात आहे. मला का नाही जमले असं माझं झालं होतं. मी पाया पडलो भास्करांच्या, नितीन भास्करांच्या, त्यांच्या ऑफिसमध्ये बघितल्यानंतर डायरेक्ट पाया पडलो. म्हणलं अमेझिंग, मेस्मराईज करणार आहे. अशी फिल्म्स बनतायत. मग तेव्हा तुम्ही का नाही बोलत? तेव्हा कुठे जातो तुम्ही? बरोबर. तेव्हा तोंड उघडून बोला, आधी माहिती करून घ्या. बरोबर आहे. की जे वाईट पटकन बोलतात ना मराठी सिनेमाबद्दल, त्यांना मला ते समोर भेटायला पाहिजे काहीतरी, मजा येईल बोलायला. हो ना. पण मग आता हे बदलायचं कुणाला? त्या प्रेक्षकांना बदलायचं आहे की जे हा मराठी पिक्चर बघत नाहीत, का त्या सोशल मीडियावाल्यांना बदलायचं आहे की जे त्या चित्रपटावर असं लगेच काहीतरी कमेंट करतात, का त्या प्रोड्युसरना बदलायचं आहे की जे काही न शिकता या व्यवसायात येतात, का त्या दिग्दर्शक आणि कलाकारांना बदलायचे जे अवास्तव काहीतरी मानधन सांगतात आणि मग तिथनंच त्याचं सगळं व्यावसायिक गणित कोलमडतं? मुळात गंमत अशी आहे की तुम्ही जे बनवणार ते मी बघायला येणार. हो. ते नंतर ठरवू ना आम्ही चांगलं आहे का वाईट आहे. तुम्ही काय बनवता. त्यामुळे क्वालिफाईड प्रोड्युसर्स किंवा शिकून आलेले प्रोड्युसर्स हीच आत्ता सगळ्यात मोठी महत्त्वाची मराठी काय जागतिक सिनेमाची गरज आहे. बरोबर. असं नाही आहे की फक्त मराठीचे सिनेमे वाईट होतात किंवा बंद पडतात किंवा बाहेरही होतात. प्रत्येक भाषेमध्ये, रिजनल प्रत्येक भाषेमध्ये फ्लॉप सिनेमे भरपूर आहेत. मुळात तुम्हाला त्यातलं माहीत नसतं काय, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे जे येतात ना ते फिल्टर येतात आणि ते हिटच येतात. हां, म्हणून तर ते इकडे आले. म्हणजे बाहुबलीपासून कंतारापर्यंत ते जे ऑलरेडी तिकडे जरा बरे गेलेत ना, ते आपल्याकडे पोहोचतात आणि ते खूप उशिरा पोहोचतात. आपल्याला थोडं कसं काय बरं असं काही नसतं ते. पण ते ठीक आहे, आता काय कोणाकोणाची तोंडी बंद करणार तुम्ही, असं ते. त्यातला आणखीन एक मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केला ETVचा, अल्फा मराठीचा, त्याच्या आधी तुम्ही उल्लेख केला दूरदर्शनचा, की जेव्हा दुसरं काही माध्यम नव्हतं कदाचित, त्यामुळे एकच माध्यम बघितलं जायचं किंवा त्याच्यावरच दर्जेदार असं काहीतरी फिल्टर होऊन यायचं. आता माध्यमं इतकी झालेली आहेत. आपण या OTT आणि चित्रपटाच्या पुढं अजून एक मालिका नावाचं जे माध्यम आहे की ज्याच्यातनं दिवस रात्र, असं तुम्ही 80 तासाचं मागे उदाहरण दिलं, एक कारखाना चालू आहे सतत. त्या माध्यमाकडं तुम्ही दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आणि त्याआधी नाट्य दिग्दर्शक म्हणून कसं बघता? मुळात नाटक आणि वेबसिरीज ह्या 2 अशा प्रगल्भ माध्यमांकडे मी पाहतो की जे मला चॅलेंज करतात. बरोबर. तिकडे मला निर्बंध नाहीत. नो डाऊट सेन्सॉर तिकडे पण आहे, म्हणजे नाटकाला तर नक्कीच आहे. परंतु मला नेहमी असं वाटतं की पुरुषसारखं नाटक त्या काळात आलं होतं. मी स्वतः 500 रुपये ब्लॅक घेऊन, ब्लॅकवाले नट कुठे गेले, ब्लॅकवाली नाटकं कुठे गेली, ब्लॅक नाना पाटेकरांनी ब्लॅक करून नाटकाचे तिकीट ब्लॅक घेऊन मध्ये गॅलरीत बघितलेले आहेत, थिएटर याच्यामध्ये पाहिलं, बाल्कनीमध्ये. विषय काय आहे, एका तरुणीवरती बलात्कार करतो आणि मग त्याच्यावरती त्याचा बदला घेतला जातो, हा विषय आहे ना.
असे विषय त्या काळात हँडल केले गेले नाटकातनं. त्यामुळे नाटक हे बोल्ड स्टेटमेंट करणारं आहेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेबसिरीज. वेबसिरीजमध्ये पाताल लोक माझ्या अजून डोक्यातनं गेलेलं नाही आहे. त्याचा एवढा लार्ज म्हणजे लॉंग टाईम इम्पॅक्ट आहे माझ्यावरती. याचा अर्थ तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेबसिरीज देत आहे. तर ते एक माध्यम आहे जे एक्सप्लोअर करायला सगळ्यात जास्त मी तिकडे जास्त आता प्रवास माझा सुरू करणार आहे, कारण की हळूहळू तुम्हाला ते बदलावंच लागतं. बरोबर. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे अजूनही त्या माध्यमाकडे तेवढ्या गांभीर्याने आता झी5 सारखं चॅनल असेल, OTT प्लॅटफॉर्म असेल, ते आता करू लागले, ते एक्सप्लोअर करू लागले. बुलेट सारखं माध्यम आहे की 1 मिनिटर एपिसोड्स असतील किंवा काय व्हर्टिकल आलंय, तर माध्यम बदलते. पण एक सांगू का, गोष्ट तर सांगावी लागते ना. अगदीच. त्यामुळे परत मी जिथं मुलाखत सुरू केली होती तिथंच परत येतो की लेखकांना पैसे आणि आदर द्या. नाही जरा तुम्ही लिहून काढा ना, लिहून काढा, मग आम्ही बजेट काढतो. मग मी म्हणून नटाला एक काम करा ना, जरा 2-4 दिवस तू ॲक्टिंग करून दाखवा आम्हाला, नंतर ठरवूयात ना आपण बजेट कसं काढायचं. ते करता असं नाही करत तुम्ही. सो रिस्पेक्ट द रायटर. तुम्ही म्हणता ना नाही ही कॉन्सेप्ट आपली पिच करायची बरं, ओके फाईन, काहीतरी पैसे द्या, त्याचं घर चालतं रे त्याच्यावरती. तो फावल्या वेळेतला लेखक नसतो आणि तो फावल्या वेळेतला असतो तो लेखक नसतो. प्रॉब्लेम तिथे आहे ना, ती लिहावं लागतं घुसून त्याच्यामध्ये, असा विषय आहे ना. तर मुद्दा असा आहे की लेखकांना तुम्ही जोपर्यंत चांगले पैसे आणि आदर देत नाही, त्याला प्रथम स्थानी आणत नाही, तोपर्यंत तुमच्याकडनं चांगली कलाकृती होणार नाही. त्रिवार सत्य आहे. कीर्तनकार जेव्हा कीर्तन करायला उभा राहतो ना गाभाऱ्यामध्ये, तेव्हा त्याला इथं स्क्रिप्ट रेडी असतं. आणि मग म्हणून जे काही फेमस कीर्तनकार दिसतात आता टी व्हीवरती, ते तेव्हा दिसतात, कारण मागे तयारी असते मोठी आणि त्याच्याकडे चांगलं स्क्रिप्ट रेडी असतं. बरोबर. म्हणजे शेवट एक वाक्य बोलतो जे हिचकॉक नावाच्या दिग्दर्शकाचं आहे असं मला माहिती आहे, कधी चुकी झालं तर तो कोणी दुरुस्त करा मला, की इफ यू वॉन्ट टू मेक अ गुड फिल्म यू नीड 3 थिंग्स. 3 थिंग्स. विच 3 थिंग्स? अ गुड स्क्रिप्ट, अ गुड स्क्रिप्ट अँड अ गुड स्क्रिप्ट. वा, इतकं सिम्पल आहे. आपल्याकडे वाणवा अशी आहे ना की आपल्याकडे सगळ्यांना सगळं कळतं दिग्दर्शक सोडून. आणि हो मी अनुभव घेतलेले आहेत तसे माझ्या 8 सिनेमांच्या कारकिर्दीत आणि अनेक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतानाच्या अनेक सिनेमांच्या कारकिर्दीत दिग्दर्शक सोडून सगळ्यांना सगळं कळतं है ना. तर मग कसं काय असं होईल? बरोबर आहे. बरं, त्यात लेखक नसतोच कुठे, बरोबर, तुमच्या नकाशावरती. कारण की त्यांनी काय करायचं असतं, त्याने एक स्क्रिप्ट आणून टाकायचं असतं, ते आमचं बुक काय करायचं ते. मग त्याची जी काही चिरफड होते त्यात तेव्हा तुम्ही परवानगी घेता का लेखकाची? मी असं नाही असं करतोय बरं का? नाहीच. आपल्याकडे स्क्रिप्ट डॉक्टर कुठे आहेत? बरं, स्क्रिप्ट डॉक्टर नावाची एक कॉन्सेप्ट आहे जी हॉलिवूड किंवा अन्य अनेक इंडस्ट्रीजमध्ये आता चालू आहे, की एक स्क्रिप्ट डॉक्टर काय असतो की तो स्क्रिप्टवरती पण काम करतो आणि तो तुम्हाला सतत प्रॉम्प्ट करत असतो की नाही नाही हे असं व्हायला पाहिजे बरं का, हे असं व्हायला पाहिजे, स्क्रिप्टची ही गरज आहे बरं का, स्क्रिप्टचं असं म्हणणं आहे बरं का. तो सतत सेटवर असतो तुमच्याबरोबर. असं करता का तुम्ही? पण तुम्हाला मात्र सगळंच कळतं ना मग. बरं, त्याचं जेवणाचं ताट कोणी वाढवायचं, 150 रुपये लागतात एका ताटाला, अशी बोलणारी माणसं आहेत. आणि असं पण आहे की 10 जणात 5 जणात चांगले सिनेमा पण करून गेलेत लोक, चांगले सिनेमा करून घेतात. मी जे मगाशी शशी खंदारेचं उदाहरण दिलं ना, 10-15 जणांच्या युनिटमध्ये ते विचाराने पिक्चर केलं आणि ते पीफला गाजलं मग नंतर. आणि डॉक्टर पटेलांनी असेल किंवा विशाल शिंदे आमचे पीफचे असतील, त्यांनी ते उचलून धरलं मग पिक्चर आणि ते कान्सला गेलं. म्हणजे खूप खर्चिक सिनेमे चांगले असतात असंही नाही आहे आणि खूप कमी खर्चातले लो बजेटमधले सिनेमे वाईट असतात असंही नाही आहे. सो दिस इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. बरोबर. त्यामुळे माध्यम कुठले असू दे, नाटक, सिनेमा, मालिका, वेब सिरीज, 1 मिनिटर्स, व्हर्टिकल्स, आता काही असू देत. बरोबर. तुम्हाला गोष्ट चांगली सांगता येते ना तर तुम्ही जिंकणार, आणि तुम्हाला जर गोष्ट सांगता नाही आली तुम्ही हारणार. पण मग त्यातलाच लगेच एक प्रश्न माझ्या मनात आला की तुम्ही म्हटला की त्याच्या मागं अभ्यास असतो, त्याच्या मागं लिखाण असतं आणि त्याच्यानंतर ते प्रेझेंट होत असतं. पण ज्या मालिका माध्यमांवर आपण बोलत होतो की जिथं आदल्या दिवशी रात्री ते स्क्रिप्ट येतं आणि किंवा अगदी त्या मिनिटापर्यंत स्क्रिप्ट येतं आणि आता लगेच इथनं पुढं शूट सुरू करा, अशी काहीतरी हे असते. नाही, तो मुद्दा जो आहे ना तो एक्झिक्युशन टाईमचा आहे, ते 11th आवरचं नाही आहे. तिथे आधी गोष्ट डिस्कस केली जाते महिनोन महिने की या गोष्टीवर सिनियर करायची आहे की नाही करायची. ते अप्रुव्हल मार्केटिंग टीम पासून सगळ्यांकडनं येतं. मग ती गोष्ट पक्की ठरते. मग त्याच्यावरती कथा विस्तार होतो दर महिन्याचा. आधी कथा विस्तार तुमच्याकडे आलेला असतो, म्हणजे मालिकेची गोष्ट कशी जाणार आहे, अशी जाणार आहे, इथून इथपर्यंत नायिकेचा प्रवास आहे, खलनायकाचा प्रवास आहे, तो प्रवास तुमच्याकडे इन डिटेल असतो. त्यासाठी एक वेगळी टीम काम करते, ज्याला कथा विस्तार ब्रॉड स्टोरीसाठी काम करणारी वेगळी टीम असते. मग येतो पटकथा लेखक. मग त्या पटकथा लेखकाला ब्रॉड स्टोरी रायटरकडनं ब्रीफिंग जातं
की ह्या एपिसोडमध्ये एवढंच घडेल, ह्या एपिसोडमध्ये एवढंच घडेल, त्याच्यावरती तुम्ही पटकथा द्या. हा, एक पटकथा लेखक अनेक पटकथा लिहितो म्हणून तो 11th आवरला स्क्रिप्ट देतो, अच्छा. ही गोष्ट वेगळी आहे. बरोबर. बिकॉज अगेन रोज 20 मिनिटाचा एक एपिसोड प्रोड्यूस करणं ही तपस्या आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की माझं असं मत आहे, जो डेली सोप रायटर आहे तो कादंबरीकार आहे, हो. आणि ज्या ज्या हिट सिरियल्स आहेत ते हिट कादंबरी आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. क्या बात. कारण की ते करून बघा आणि मग त्याला नाव ठेवा. रोज 20 मिनिटं लिखाण. बघा ना करून एकदा. अहो, जे सोशल मीडियावरती सक्रिय आहेत मंडळी, त्यांनी रोज एक एपिसोड प्रोड्यूस करून दाखवावा. हो. गंमत अशी आहे की कुठलीही कला, कुठलंही माध्यम हे रिस्पेक्टफुलच असतं. हो. यश अपयश, आवड निवड, योग्य अयोग्य हे प्रेक्षक ठरवतील की. बरोबर. तुम्ही त्यात इथं ताण नका देऊ जास्त, मरून झाला नाही एक दिवस. विषय असा आहे की लेखकांना, अगेन कमिंग टू द पॉइंट, की 11th आवरचं काही नाही आहे, पूर्वतयारी पक्की आहे. बरोबर. आणि म्हणूनच 1,500 एपिसोड्स. सगळ्यात मोठी चालली 4 दिवस सासूची सिरियल, हो हो 10 वर्ष चालली होती ती, आणि त्याच्यावरती लोक जगले, तरले, त्यांची घरं बनली, कर्ज फिटली, आणि नावारूपाला आले, सगळे घराघरात पोचले. म्हणजे माध्यम कुठलंही चांगलं किंवा वाईट नाही आहे. बरोबर. कुठल्या संस्कारातून तुम्ही जाता आणि तुम्ही बाय चॉईस किती चांगलं काम करता. बरोबर. अगदी परत तेच आहे की टेलिव्हिजन माध्यम असू दे तर सिनेमा असू दे, तुम्ही काम चांगलं करताय का, बरोबर. तर आम्हाला ते हवं आहे. नाही तर टीव्ही चॅनल्स कधीच बंद पडले असते ना, उलट ते वाढत चाललेत. हो, दिवसेंदिवस एकाचे नवीन 2, channel 2चे येतात. 3, 2चे 5 बरोबर. असे झालेत ना. सो मला असं वाटतं की अगेन तेच आहे की तुमच्याकडे चांगला कंटेंट पाहिजे. आता परत पुन्हा एकदा, बरोबर. त्यामुळे आता जो कंटेंटवरती जिंकेल तो खरा करेल. विनर आहे. क्या बात आहे. दुसरं ते आता तुम्ही या सगळ्यात बोलताना आणखीन एक मला मुद्दा असा जाणवला, 20 मिनिटाचा एक एपिसोड एका दिवसात काढून बघा टाईपवाले, किंवा 8 तास 10 तास 12 तास 15 तास शूटिंग चालतं. एका पिक्चरचं तुम्ही सांगितलं वन शॉट प्रमाणेच ती वन शॉट फिल्म होते, किंवा काही काहींचं 15 दिवस त्याचा रियाज होतो. रियाज होतो आणि मग 6-6 महिन्याचं शूटिंग चालतं आणि मग ते रिलीज होतं वगैरे. या सगळ्यामध्ये पूर्वीची प्रोसेस साधी सरळ सोपी होती का आता तंत्रज्ञानामुळे ती प्रोसेस अवघड झाली का सोपी झाली, आणि याचं भविष्य काय असेल? कारण आता AIचा मुद्दा दरवेळेला प्रत्येक क्षेत्रात चर्चा केली जाते. नाही, तंत्रज्ञानाचा फायदा आणि तोटा दोन्हीकडे आहे. पूर्वी पण होता, आत्ता पण आहे. पूर्वी आम्हाला जोपर्यंत रश डेव्हलप होत नाहीत, म्हणजे निगेटिव्ह डेव्हलप होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला कळायचं नाही की सिनेमा काय झाला आहे. मग ते निगेटिव्ह कट म्हणा किंवा रफ कट म्हणा, आम्हाला लाईनअप स्टेनबेकवरती दाखवला जायचा, आणि तो बघितल्यानंतर कळायचं की अंदाज यायचा आम्हाला की काय होईल नेमकं सिनेमाचं. आता असं झालेलं आहे की मी ऑनलाईन एडिट करतो ना बॉस, असं शूट झाला असं सिनेमाचा एडिट झाला, मला कळतं ना, मी बेटरमेंटकडे जातो. तंत्र तुम्ही कसं वापरता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आम्हाला आता जर एरियल शॉट घ्यायचा तर आम्हाला आता पूर्वीसारखे हेलिकॉप्टर नाही उडवायचे त्यात कॅमेरा ठेवून, आम्हाला गोप्रोवरती किंवा फ्लायकॅमवरती आम्हाला ते शॉट घेता येतात. म्हणजे काय ना, तंत्र बदलत गेलं, ते वापरायचं कसं आहे हे महत्त्वाचं आहे. मला अनेक टीकाकारांनी नुसतं तुम्हाला कॅमेरा वापरता येतो म्हणून तुम्हाला शूटिंग असं करता येतं का वगैरे असंही म्हटलेलं आहे. मुळात गोष्ट सांगण्याची पद्धत, बरोबर, ह्याच्यावरती त्याचा विश्वास आहे. तर आता गंमत अशी आहे ना की तयारीसाठी तंत्र बदलल्यामुळे आणखीन तपशीलवार तयारी करता येते. पूर्वी आम्हाला फोटो डेव्हलप होऊन झाल्यानंतर आम्हाला कळायचं नाही हीच साडी का मोरपंखी आहे का निळी आहे का हिरवी आहे का पिवळी आहे. कारण की काय ना, जोपर्यंत फोटो प्रिंट होऊन यायचे नाही ना तोपर्यंत आम्हाला कळायचं नाही. आता काय झालं, तुमच्या मोबाईलमध्येच आम्हाला कंटिन्यू बघता येते ना. मी अख्खा सीन व्हिडिओ शूट केलेला आहे, चांगलं आहे ना, त्याच्यामध्ये परफेक्शन वाढत जातं. पण त्या परफेक्शनच्या नादात वेळ पण वाढतोय का? नाही. कारण पूर्वी असं व्हायचं की आता जसे लाईट्स तुम्ही आता 2 ह्याच्यावरती सॉफ्टवेअरवरती पटकन पेटवल्यात, ऑन झाल्यात आणि शूटिंग सुरू झालं आहे. मुद्दा असा आहे की पूर्वीच्या लाईटची साईज किंवा हॉट नॉट जे काय आहे ते त्यावेळेस टाईम टेकिंग जास्त उलटं. आता असं झालं, कॅमेऱ्याचे साईजेस बदलले, लेन्सेस बदलल्या, इम्पॅक्ट बदलला, रेझोल्युशन्स बदलले. त्यामुळे मला फटाफट मला कॅमेरा रिक करता येतो, मला कॅमेरा कुठेही माउंट करता येतो, आणि माझे शॉट्स बेहतरीन बनतात. आणि ते फार कमी वेळात होतात, कारण की ना मिनिचर्स झाले सगळ्या गोष्टींचे. अहो, एक कॅमेराचा HMIचा लाईट बघितलं ना आम्हाला धस्स व्हायचं. त्या लाईटमन्सना कसं कॅरी करायचं, किती इंडस्ट्रीची निर्दयीपणा आहे की त्या सगळ्या टेक्निशियन्सना आपण अजूनही कमीच लेखतो आहोत म्हणा किंवा कमी पैसे देतो आहोत. तर ते तंत्र बदललं, आणि आता काय, आता साध्या LED लाईट्सवरती पण आम्हाला शूटिंग करता येतं, असे कॅमेरे बदलले. त्यामुळे माझं उलट म्हणणं आहे की तंत्रज्ञानामुळे वेळ वाचला, वाया नाही. ठीक आहे. दुसरं, नेहमी आणखीन एक वाक्य असतं प्रत्येक मुलाखतीमध्ये की चित्रपट म्हणा, मालिका म्हणा, OTT हे समाजाचं एक प्रतिबिंब आहे, आणि त्यातनं तो समाज कसा चाललेला आहे हे एक दिसत असतं. हे नुसतं वाक्य छापील असलं तरी सुद्धा तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा इकडं चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम करत असला तरी खऱ्या आयुष्यामध्ये दिशादर्शक म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय 2 महत्त्वाच्या सामाजिक संस्थांसोबत. तर त्याबद्दल पण ऐकायला आवडेल.
निश्चितच. एकतर स्वरूप बर्दी नावाची एक सामाजिक संस्था आहे, ती मंगळवार पेठेमध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. ते आत्ता वस्त्यांमध्ये ज्या मुलांची कपॅसिटी आहे पण आर्थिक क्षमता नाही आहे त्यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करते. ती स्वरूप बर्दी एक संस्था आहे आणि व्यसनमुक्तीसाठी काम करणारी एक संस्था आहे. तर त्या संस्थांसाठी काम करणं मला गरजेचं यासाठीच वाटलं, कारण की ज्या वाड्या वस्त्यांमध्ये मी वाढतोय किंवा ज्या वसाहतीत मी वाढतोय, तर आज समाजाकडे त्या दृष्ट्याकडे त्या गोष्टीकडे समस्येकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन नाही आहे. हे दुर्दैवाने आजही कळतं. व्यसनी माणसाकडे वाया गेलेला गॉन केस वगैरे असंच बघितलं जातं ना. पण त्याच माणसांवरती व्यसनाधीन नटनटीवरती आलेली फिल्म मात्र तुम्ही चवीनं बघता. पण त्याच लोकांना जर योग्य मार्गदर्शन केलं गेलं तर एक चांगलं टॅलेंट वाया जाताना, टॅलेंट सोडावं, माणूस, टॅलेंट फार नंतरची गोष्ट आहे ना, पण एक परिवार वाचतो, एक माणूस वाचतो, त्याचं कुटुंब असतं. हे करण्यासाठी मला पुढे येण्यामध्ये मला ती मजा वाटली. त्यामुळे त्याच्यासाठी मी एक वेगळा वेळ काढतो आयुष्यातला. म्हणजे मी फार चमकोगिरी किंवा प्रसारमाध्यमांमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये जास्त सक्रिय किंवा सो कॉल्ड लोकांच्या दृष्टिकोनातून यशस्वी नसण्यामागचं कारण एक तेच आहे की माझे 24 तास जर असतील तर माझ्यासाठी 48 तास लागतात. कारण की मला त्यातनंच या सामाजिक कामांसाठी मला वेळ काढायचा आहे. रोटीडीसारखा प्रकल्प असेल की ज्याच्यामध्ये आम्ही 1 मार्चला आमचा अमित कल्याणकर नावाचा मित्र आहे, त्याच्या डोक्यात कॉन्सेप्ट आले की जर काय म्हणतात त्याला, चॉकलेट डे असतो, व्हॅलेंटाईन डे असतो, वॉट नॉट, तसं एक रोटी डे असेल तर की प्रत्येकाने दुसऱ्या माणसाला स्वतःच्या हाताने शिजवलेलं अन्न हे गरजू माणसापर्यंत पोचवायचं. ही किती चांगली युनिक थॉट होता. त्याला फार चांगलं स्वरूप आलं आणि आम्ही त्याला आजही सपोर्ट करतो, करत राहू जोपर्यंत 1 मार्च आहे तोपर्यंत. आता 1 मार्च यूज करतोय, मी सगळ्यांना आवाहन करतो की 1 मार्चला नक्की रोटी डे सेलिब्रेट करा. बरोबर. अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये मी माझ्या परीनं वेळ देण्याचा आणि माझ्या कुवतीनुसार काम करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आणि चित्रपटसृष्टीतल्या कुठल्याही कलाकार तंत्रज्ञानाच्या मुलाखतीमधला शेवटचा प्रश्न असतो, ते म्हणजे आगामी प्रकल्पांबद्दल काय सांगाल? मी आगामी प्रकल्पामध्ये एक नक्की आहे की माझ्या मालिकांवरती आत्ता खूप फोकस जास्त आहे. याचं कारण असं आहे ना की मालिकांमधनं मला आत्ता दिसतं आहे ती म्हणजे स्टेबिलिटी, वैयक्तिक आणि व्यावसायिकसुद्धा. याचं कारण असं आहे ना की मराठी सिनेमाच्या बद्दल आता मी जे म्हणालो की जर मी समजा 150 सिनेमे करतोय आणि ते 10 सिनेमे जर चालत आहेत तर काहीतरी गडबड आहे. तर मला स्वतःला वेळ पाहिजे आहे तो विचार करण्यासाठी की नेमकं चुकतंय काय व्यावसायिक गणितांमध्ये. कारण की जर समजा 100 जण मेकर्स आहेत आणि त्यातले 10 जण जर यशस्वी आहेत मेकर म्हणून, तर ते मोठेच आहेत, त्यांना ते जमलेले तंत्र. परंतु मी जेव्हा व्यवसाय म्हणून बघतो आणि 2 कोटी रुपये, 4 कोटी रुपये, 10 कोटी रुपये जो टाकणार आहे त्याला ॲटलिस्ट लावलेले पैसे तर परत मिळावेत. बरोबर. तर ते तंत्र टेलिव्हिजनमध्ये अवगत झालेलं आहे. त्यामुळे माझा आत्ता फोकस जो आहे तो टेलिव्हिजनमध्ये मेनली आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो तसं की गोष्ट सांगण्याची पद्धत, स्टोरी टेलिंग जे आहे ते वेबसिरीजमध्ये पण आहे, नाटकात पण आहे. बरोबर. तर मी नव्याने या गोष्टींकडे नव्याने बघतो आहे. बॅक टू बेसिक्स. मी नाटकाकडे परत येतो आहे आत्ता आणि वेबसिरीजपुढे पण धाव घेतोय आणि मध्ये ब्रेड अँड बटर म्हणून मालिकेकडे बघतोय. तर त्याच्यामध्ये कंटेंट डेव्हलपिंग आणि दिग्दर्शन जर मला योग्य संधी वाटली तर त्याच्याकडे मी फोकस करतो. त्यामध्ये आणि आता या पॉडकास्टच्या किंवा गप्पांच्या शेवटी एक रॅपिड फायर फक्त जातात असा घ्यायचा आहे की 4 दिग्दर्शक, 4 प्रोड्युसर समोर उभे आहेत, एक OTT-वाले, चित्रपटवाले, नाटकवाले, मालिकावाले, तर कुणाचा प्रोजेक्ट पहिला हातात घ्याल? OTT. स्वतःच्या हातचा स्वयंपाक, कारण तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक बनवता, तर स्वतःच्या हातचा स्वयंपाक का बायकोच्या हातचा स्वयंपाक? बायकोच्या. अजूनही एकांकिका, बालनाट्य हे मिस करता असं वाटतं का? नक्कीच. चित्रपट बघण्याची शुक्रवारी जेव्हा वेळ येते तेव्हा पहिली चॉईस काय असते? मराठी, हिंदी, इंग्रजी? ऑफकोर्स मराठी. ओके. आवडता ज्येष्ठ अभिनेता? विक्रम गोखले. ओके. आणि आता सध्या चालूमध्ये तरुण अभिनेता? प्रसाद. ओके. सर आहेत म्हणून तरुण म्हणले म्हणजे तरुणच माझ्यासाठी. तरुणच. आणि अर्थात पुन्हा ज्येष्ठ अभिनेत्री? ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे किती ज्येष्ठ मला माहीत नाही, पण त्या आता हयात नाहीत. स्मिता पाटील. अच्छा. त्यामध्ये आणि अर्थातच आता ज्या स्क्रीनवर दिसत आहेत तरुणी अभिनेत्री असे मुक्ता बर्वे. त्यामध्ये यांच्यासोबत काम करायला आवडेल, जरी तुम्ही मगाशी उलटं म्हणलात त्याप्रमाणे, पण अरे ह्यांना एकदा कधीतरी घेऊन काहीतरी करायचं आहे, अशी काही नावं? गंमत अशी आहे, माझे मित्र म्हणा किंवा माझे आदर्श म्हणा किंवा शिक्षक म्हणा, गुरु म्हणा, वॉट नॉट, तर प्रसाद लोकांवरच मी काम नाही केलेलं.
म्हणजे मी सिनेमात नाही काम केलं एकत्र, मी प्रयत्न केला होता माझ्या हां. नटी फिल्ममध्ये ते करण्याचा, पण सम रिझन्स, डेट्स आणि या सगळ्या गोष्टी जुळून नव्हत्या आल्या. बरोबर. पण आय एम इगर टू वर्क विथ मिस्टर प्रसाद ओक. क्या बात So आहे. let us So see. मराठीच्या लवकरच. बाबतीत. हो, मराठीच्या बाबतीत. आणि हिंदी बाबतीत अनडाऊटेडली अमिताभ बच्चन. क्या ते बात माझं आहे. स्वप्न हो, आहे. प्रत्येकाचंच स्वप्न माझं आहे. ते स्वप्न. पण जर ते नाही पूर्ण झालं तर कमीत कमी आमिर खान तरी, आणि अगदी अलीकडच्या काळात तर मग लेटेस्ट सी बरं. रणबीर कपूर सारख्या ऍक्टरवर काम करायला मिळावं. क्या आणि अजूनही एवढं सगळं काम केल्यानंतर मन जास्त कुठं रमतं, पुणे का मुंबई? पुणे. वा, जो पहिलं प्रेम आहे ते विसरू शकत नाही. नाही, तसं नाहीये. माझं असं वैयक्तिक मत आहे, जगण्यासाठी पुणे, कामासाठी मुंबई. अच्छा, असं फिक्स आहे. फिक्स आहे. ओके. सो रिटायरमेंट माझी पुण्यात आहे. क्या बात आहे. सो पुन्हा एकदा नाही, मुळात फॅमिली आहे पुण्यामध्ये, हो, त्यामुळे आणि सुरुवात इथं नाही. स्वरात नाही. क्या बात आहे. आणि एक अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे मगाशी तुम्ही लोकधारेचा विषय काढलात, तर तिथं तुम्ही डान्स करत होतात, तर तो डान्स फॅक्टर कुठेतरी मिक्स करता का? हो, डेफिनेटली करतो. कारण की मला जाणवतं की माझ्यामध्ये तो रिदम होता, आहे, आजही आहे. हं, परंतु ती एक काळाची गरज म्हणा किंवा आवड म्हणा, ते सुरू केलं होतं. हं, हं. आम्ही सांगतो ना, चौकात आम्ही, मी, प्रसाददादा, सिद्धेश्वर झाडबुके, नितीन चव्हाण, आनंद जोशी, असे अनेक आमचे जवळचे मित्र, आणि त्यात द ग्रेट अजय अतुल, त्यातले ते आमच्याकडं म्युझिक अरेंजमेंटसाठी यायचे. हं, सो हे आम्ही केलेलं आहे गल्लोगल्लीमध्ये. पण आता गंमत अशी आहे ना की आता सगळं ट्रेंडच बदलला. हो, हो, म्हणजे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होणं हो. चौकांमध्ये हे बंद झालं बऱ्याच प्रमाणात. इव्हेंट म्हणजे झाले त्याचे. नाटकांचे दौरे हो. वगैरे वगैरे सगळं कमी झालं, आणि काही ठराविक सॅच्युरेटेड गोष्टीमध्ये ते अडकून पडलं. म्हणजे सांस्कृतिक कला सादर करणं, त्यात महाराष्ट्रीय लोककथासारखी कला सादर करणं, ही एक जी परंपरा बनली होती, जे आम्ही पाहिलं, आम्ही जगलो. हं, हं. म्हणजे जागरण गोंधळ करणं, वाघ्या मुरळी करणं, आणि अशा अनेक गोष्टी हो, करणं, हो. भारुड करणं, हे थोडंसं मिस करतो, नक्कीच वाह, करतो. क्या बात. पण एक नक्की, हं. ते परत मी जसं म्हटलो ना की बॅक टू बेसिक, हो, तर ते पुन्हा एकदा रंगमंचावरती वेगळ्या पद्धतीने कसं आणता येईल. जसं आता फोक आख्यान खूप चांगलं आहे, हो. देवबाबळीसारखं नाटक असेल तर ते तुम्हाला इन्व्हेंट करायला लागतं, रिफाईन करायला लागतं. तसं मी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. वा. सो आणि अर्थातच मगाशी जशी इंटरवलची एक पाटी आली, तशी मी म्हणेन की या चित्रपटात या गप्पांच्या शेवटी द एंडची पाटी नको आणायला. आणि पुन्हा कधीतरी जेव्हा तुम्हाला असंच कधीतरी वेळ असेल, तेव्हा आणखीन काही प्रश्नांबद्दल, आणखी या क्षेत्रातल्या याच्याबद्दल नक्की जाणून आवडेल. नक्की, नक्की. आणि तो दिग्दर्शक म्हणून एक तो शेवटचा टर्निंग पॉईंट असतो की इथं पिक्चर असा थांबवायचा जेणेकरून पुन्हा एकदा उत्सुकता ताणली जाईल. तसं माझ्यामध्ये आपण थोडंसं पुन्हा इतिहासात रमलो, तुमच्या लहानपणात पुन्हा एकदा गेलो. त्यामुळे पुन्हा एकदा कधी जेव्हा सवड मिळेल तेव्हा गप्पा मारायला तुमच्याशी नक्की आवडेल. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही इतका वेळ काढलात आणि आम्हाला हा सगळा तुमचा स्वतःचा प्रवास, चित्रपटाचा प्रवास, जरी आत्ताचेच तुम्ही दिग्दर्शक आहेत असं मी मानतो, तरी पण पूर्वीपासून तुम्ही तो आत्तापर्यंत सगळा सांगितलात. ही बदलती माध्यमं, त्यातली आव्हानं आणि त्यातल्या अडचणी आणि त्यातल्या संधी, या सगळ्यांबद्दल माहिती करून दिली. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. खरं तर मी आभार मानतो लोकमान्य सोसायटीचे. हो. लोकसंवाद ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच Thank you, सर. sir. Thank थँक्यू. अशाच माहितीपूर्ण आणि रंजक मालिकांसाठी लोकमान्य सोसायटीच्या लोकसंवाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.